भारतीय राज्यघटनेतील कलम 20 आर्टिकल 20 हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते गुन्ह्याबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण प्रदान करते. आणीबाणीच्या काळातही कलम 359 अंतर्गत हे कलम राष्ट्रपतींकडून रद्द केले जाऊ शकत नाही. यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते. कलम 20 मध्ये मुख्यत्वे 3 प्रकारची संरक्षणे दिली आहेत. 1. कार्योत्तर कायद्यापासून संरक्षण, एक्स पोस्ट फॅक्टो लॉज. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने जेव्हा एखादे कृत्य केले तेव्हा जर ते कृत्य कायद्यानुसार गुन्हा नसेल तर त्याला नंतर नवीन कायदा करून शिक्षा दिली जाऊ शकत नाही. व्यक्तीला फक्त त्याच कायद्याच्या उल्लंघनासाठी दोषी धरले जाऊ शकते जो त्या कृत्याच्या वेळी अस्तित्वात होता. तसेच गुन्ह्याच्या वेळी जी शिक्षा कायद्यात विहित होती त्यापेक्षा जास्त शिक्षा दिली जाऊ शकत नाही. 2. दुहेरी दंड न मिळण्याचे संरक्षण, डबल जेपर्डी. हे तत्त्व नेमो डेबेट बिस वेक्सारी यावर आधारित आहे. याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही आणि त्याला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा दिली जाणार नाही. हे संरक्षण केवळ न्यायालय किंवा न्यायिक लवादासमोरच्या कार्यवाहीसाठी लागू आहे. विभागीय किंवा प्रशासकीय चौकशीसाठी हे लागू होत नाही. 3. स्वतःविरुद्ध साक्ष देण्यापासून संरक्षण, प्रोहिबिशन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ साठी सक्ती केली जाऊ शकत नाही. हे संरक्षण फक्त फौजदारी किंवा क्रिमिनल प्रकरणांमध्ये उपलब्ध आहे. टीप. यामध्ये मौखिक साक्ष किंवा लेखी साक्ष यांचा समावेश होतो. मात्र तपासासाठी रक्ताचे नमुने देणे, अंगठ्याचे ठसे देणे किंवा सहीचा नमुना देणे यामध्ये सक्ती केली जाऊ शकते, कारण या गोष्टी साक्ष टेस्टिमनी या व्याख्येत येत नाहीत. कलम 20चे वैशिष्ट्य. भारतीय लोकशाहीत हे कलम नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करते. हे कलम केवळ भारतीय नागरिकांनाच नाही तर परदेशी नागरिकांना आणि कंपन्यांनाही लागू होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.